तर नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आणि एका नवीन चॅनलवर पण. तर आता आपण आलात पंढरपूरला. जसं काय तुम्ही बघू शकतात माझ्यासोबत 2 पोरं आहेत आणि आता आम्ही जाणार आहेत रूमवर आणि मग रूमवरून जाणार आहेत मंदिरामध्ये. दुपारीच जाणार आहेत बहुतेक, आता सकाळचे 9 वाजलेले आहेत आणि रूम आम्हाला भेटणार होती ॲक्च्युली 11ला. आता आम्ही त्यांना फोन करून विचारतो रूमचं काय सीन आहे आणि मग कुठेतरी नाश्ता करून थोडंसं रेस्ट करून आंघोळ वगैरे करून आम्ही जाऊ मग मंदिरामध्ये. मग तुम्हाला मी पुढे दाखवतो आणि मग अजून कुठे कुठे फिरणार आहे ते सर्व पण तुम्हाला दिसेल या व्हिडिओमध्ये. तर हा व्हिडिओ पूर्ण न बघा. मी सेकंड टाईम आले पंढरपूरला. तर आता आम्ही रूमवरून निघालेत आणि आम्ही चाललो आहेत आता. इथे एक जागा आहे म्हणजे आमच्या रूमच्या जस्ट बाजूलाच आहे. आता चहा पिला, चहामध्ये टोस्ट खाल्ला आणि आता आम्ही चाललो आहे. मला ॲक्च्युली नाव आठवत नाही आहे, मी जस्ट चेक केलेलं गुगलवरती, मला एक्झॅक्ट नाव आठवत नाही आहे. मग आता आम्ही थोडंसं फिरू, 2-3 ठिकाणं आहेत, मठ वगैरे आहेत, तिथे जाऊ आणि मग त्याच्यानंतर दुपारी 1-2पर्यंत जेवण करू आणि मग दुपारी मे बी थोडं रेस्ट करून बघू कसं होतं टायमिंग मॅनेज वगैरे. संध्याकाळी वगैरे फिरू आणि मग बघूया. आता तुम्हाला मी इथे दाखवतो इथे काय आहे. तर मी जेव्हा लास्ट टाईम आलो होतो ना तेव्हा आम्ही फक्त मंदिरात गेले होते, इस्कॉनला गेले होते, मेन मंदिर विठ्ठल मंदिरला गेले होते, विठ्ठल रुक्मिणी, आणि बस तेवढंच गेले होते. जास्त फिरले नव्हते आम्ही, कारण आम्ही लाईक फॅमिलीसोबत दुसऱ्या 2-3 ठिकाणी अजून फिरत होते. पण आता आज पूर्ण दिवस पंढरपूरसाठीच आहे. तर बघूया आपण नवीन ठिकाण. इथे पण मी फर्स्ट टाईमच आला आहे. चला तुम्हाला मी दाखवतो इथे काय आहे. बरं इकडे सिमेंटचे टाकलेत पण. हा ना. सो आता आम्ही चाललो आहेत दुसरीकडे आणि इथे पंढरपूरचे स्ट्रीट्स तुम्ही बघू शकतात. आता शॉप्स वगैरे सर्व ओपन झालेले आहेत. आधी आम्ही आले तेव्हा ओपन नव्हते आणि आता पब्लिक वगैरे पण खूप दिसत आहे बरेच. मग आता आम्ही चाललो आहेत पुढे, तुम्हाला दाखवतो आम्ही पुढे कुठे चाललो आहेत. आता तिथे चाललोय. फर्स्ट स्टेज ऑफ ह्युमन. Damn it. ಎಲ್ಲಾನು ಯಾರು ಯಾರು
हे खूप भारी होता. नेढा लागेल. आम्ही इथून 4 का 5 वेळा वर खाली केलं आहे एका जागेवरच. हे खूप क्रेझी आहे. हे बघा इथे मंदिरामध्ये पण तुम्ही बघू शकतात काय परिस्थिती आहे. इथे एवढं मस्त आहे पण स्टील अनफॉर्च्युनेटली लोकांना नाही समजत. हे बघा इथे भाई तंबाखू आणि पान खाऊन थुकलेलं आहे. भाई काय आहे भाई काय. हां काय करू नाही शकत, करू शकतात पण लोक. द क्रिएटर, द मेंटेनर, द डिस्ट्रॉयर. हे बघा आता आम्ही इथूनच फिरून आता आम्ही इथून चालले आहेत. आम्ही इथून मधून फिरून फिरून आता इथून पुढे चाललो आहेत. वराह अवतार नरसिंहमध्ये. परशुराम. हो सेम राम, श्री रामचंद्र. असे लोक असतात. हिंदू लोक तसे लोक असतात. श्री कृष्ण गोपाल. कल्की अवतार, कल्की अवतार. सुभाष चंद्र बोस. काम चालू आहे. हेडा पाय सरकेल. हे बघा आम्ही तिथून तसे फिरले होते. मग तिथून खालून इथे आले. इथे तिथून घुसले होते आणि खूप भारी आहे हे स्ट्रक्चर. इट इज लाईक आर्किटेक्चरली हे बघा आम्ही इथून आलो होतो. इथून खालून आता इथून फिरून असे आले आणि आता असे चालले आहेत पुढे. बघा अजून पुढे असं तिथून तसं पुढे मे बी आता तिथे जाणार आहेत. इथूनच आलो होतो आम्ही. इथून हे ना खालून रस्ता आहे इथून. तर आता इथून एक्झिट आहे. आणि ही जी बिल्डिंग आहे ना म्हणजे हे जे आहे ना इथे आय गेस एंट्री नव्हती कारण मध्ये जायला कुठून रस्ता नव्हता इथे. बट ती जी आहे ना पलीकडची तिथे जाऊन आले आम्ही, पूर्ण फिरले. आता मे बी बाहेरच निघायचं आहे डायरेक्ट एक्झिट. तर आता आम्ही आल्यात मंदिराच्या परिसरात. एंट्री केली जस्ट आणि आता आम्ही थोडं इथे फिरणार आहेत.
दुपारी आम्ही रूमवर होते. आम्ही थोडा वेळ आराम वगैरे करत होते. नको, मी थोडा आराम वगैरे करत होते. झोपले होते 1-1.5 तास. त्याच्यानंतर आता आलेत आम्ही. आता थोडंफार खरेदी वगैरे जे काय असेल सामान घ्यायचं आहे घरच्यांसाठी मित्रांसाठी ते सर्व घेऊ आता. त्याच्यानंतर मग तुम्हाला दाखवतो पुढे काय प्लॅन आहे. असं ऊन एकदम कडक आलेलं आहे अशा प्रकारे. तर जसं काय तुम्ही बघू शकतात नदीला पूर आला होता, तर त्यामुळे नदीचं पाणीला वाढ आलेली होती. त्यामुळे अजूनपर्यंत पाणी आहे. तर मग आपण दुर्दैवाने तिथे नाही जाऊ शकणार बहुतेक. तर मग आता कोणतीही बॅग घ्या, 100 रुपये 100 रुपये. डिझाईनची बॅग घ्या, प्लेन बॅग घ्या, साधी बॅग घ्या, कुठलीही बॅग घ्या, फक्त 100 रुपये 100 रुपये 100 रुपये. डिझाईनची बॅग घ्या, साधी बॅग घ्या, कुठलीही बॅग घ्या, 100 रुपये. तसं काय तुम्ही बघू शकतात पाण्याचा फ्लो किती आहे. मी काय जास्त जवळ जात नाही, पण ते बघा तिथे फ्लो एकदम कमी आहे आणि इथून फ्लो जास्त होत आहे. म्हणजे तो तिथपर्यंत किनारा आहे. तर आता आम्ही नदीच्या पलीकडे आले आहेत. तर आता आम्ही चालले जेवायला रात्रीचं. ॲक्च्युली आम्ही तिथे गेले होते श्री श्री राधा पंढरीनाथ मंदिरला. तिथे संध्या आरती अटेंड केली 7ची आणि त्याच्यानंतर आता आम्ही रिटर्न आले रूमवर. थोडंसं रेस्ट केलं, पाणी वगैरे पिलं आणि आता मी रात्री चालले जेवायला. तर जसं काय तुम्ही बघू शकतात. 1 मिनटं. अरे मला हे समजत नाही, हे जे लाईन्स आहेत ना असे उभे लाईन्स, हे काय सिस्टम आहे याचं? हे काय आहे म्हणजे कशासाठी आहे? कधी कधी येतात कधी कधी नाही. जर कोणाला माहिती असेल तर कमेंटमध्ये सांगा. आणि चालेल आता आम्ही चालले जेवायला. तर मग आता बघू तिथे जाऊन काय होते. भूक आहे तशी एवढी, पण एकदम पण अशी तुफानवाली भूक नाही आहे. आज किती 20-22 हजार स्टेप्स झालेत माझे वॉकिंगचे. तर मग आता बघू काय खातात, तुम्हाला मी दाखवतो पुढे. आणि मग मेन दर्शनाला मी उद्या सकाळी पहाटे जाणार आहेत. तर मग ठीक आहे, आता जेवतो आणि मग झोपून जाऊ. आता एवढं सर्व दिलं आहे. तुम्ही काउंट करा आणि कमेंटमध्ये सांगा किती आयटम आहेत. आता सकाळचे 4 वाजलेले आहेत आणि आम्ही आता चाललेत मंदिराकडे. एकदम जसं काय तुम्ही बघू शकतात रस्त्यावर कोणीच नाही, सर्व दुकानं वगैरे बंद आहेत. तर आता सकाळी मला दाखवतो की आरतीचा टाईम ॲक्च्युली फिक्स नव्हता. त्यासाठी उधर से भर के डालते हैं, नगर पालिका लेके जाते हैं. इधर निकालो. तर आता आम्ही मध्ये चाललो आहेत आणि मी आता मोबाईल बंदच ठेवतो कारण पुढे अडवतील वगैरे. तर ही ट्रेन आता अर्ध्या तासापासून थांबल्या इकडे मध्ये. आम्हाला कुर्डुवाडी जंक्शनला पोचायचं आहे कारण तिथून आमची एक्सप्रेस आहे. पण ही ट्रेन अर्ध्या तासापासून इथे थांबले. तसा टाईम आहे आमच्याकडे अजून 1-1.5 तास आहे. बट स्टील अजून पुढे पोचायचं आहे यार. पुढे थांबली असती तरी पण काय, आता जाऊ दे, बघू काय होते. तर आता ॲक्च्युली मी घरी आलेलं आहे आणि मंदिरमध्ये जास्त शूट करायला भेटलं नाही कारण फोन जास्त काढलाच नाही. आम्ही ॲक्च्युली अर्धा तास मंदिरमध्येच होते. म्हणजे दर्शन सकाळी जास्त गर्दी नव्हती तर आम्ही अर्धा तास दर्शनच घेत होते आणि तिकडे
मध्ये म्हणजे आम्ही मुखदर्शनच घेतलं, आम्ही मेन दर्शन नाही घेतलं कारण मेन दर्शनला खूप लाईन होती. पण मुखदर्शन आम्ही अर्धा तास तिथेच उभे होते, म्हणजे लाईन लोकं कमी होती ना, त्या ॲज सच लाईन नव्हती. मोजून आम्ही लाईक 10, 15, 20 जणच होते आणि आम्ही तिथेच होते. मग सकाळी आरती वगैरे पण भेटली आम्हाला आणि त्याच्यानंतर मग आम्ही ट्रेन पकडून आले रिटर्न आता. तर मग तेवढंच. तर आता हा व्हिडिओ इथेच एंड करतो. जर तुम्हाला काय असं वाटलं असेल की आमच्याकडून काय मिस झालं तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अजून काही सजेशन्स असतील, अजून काही जागा असतील जे एक्सप्लोअर करायला तुम्हाला आहे म्हणजे तुमच्या लिस्टमध्ये, तर मग नक्की सांगा. आम्ही तिथे जायचा नक्की प्रयत्न करू. तर हा व्हिडिओ इथेच एंड करतो. बाय बाय.